हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टिकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। इतवारा इलाके के डिप्टी एसपी सुशील नायक और इतवारे के इंस्पेक्टर संतोष तांबे, सिडको ग्रामीण पुलिस स्टेशन के इंस्पेक्टर जगताप और इनकी टीम ने मुख्तलिफ मुकामात पर छापा मारा और वहां से 13 गौवंश बरामद हुए। इसी तरह कुछ गोश्त भी जब्त किया गया और एक ट्रक, एक 4 व्हीलर लोडिंग गाड़ी बरामद हुई। तकरीबन 22 लाख रुपए का माल पुलिस ने जब्त किया। इस मामले में इतवारा पुलिस स्टेशन में 3 और सिडको ग्रामीण पुलिस स्टेशन में 1 मुकदमा दर्ज किया गया। जुमला 15 मुल्जिमीन के खिलाफ केस रजिस्टर्ड किया गया है और इनमें से 7 मुल्जिमीन को पुलिस ने हिरासत में लिया है। माननीय पोलीस अधीक्षक सर नांदेड यांनी अवैध जे कत्तलखाने यावर कारवाईचे आदेश दिले होते। याप्रमाणे उपविभाग इतवारा या अंतर्गत आम्ही पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण आणि पोलीस स्टेशन इतवारा यांचे सर्व अधिकारी आणि डीबी येथे काम करणारे कर्मचारी यांचं एक पथक तयार करून आज दोन्ही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये एकूण दोन्ही पोलीस स्टेशनला मिळून 4 गुन्हे दाखल आहेत। एकूण 15 आरोपी आहेत। 15 पैकी 7 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। एकूण 13 जनावरांची आपण सुटका केलेली आहे। साधारण 150 किलो कत्तल झालेलं मांस आपल्याला कारवाईमध्ये आढळलेलं आहे। त्याचबरोबर एक ट्रक ज्यामध्ये जनावरांची कातडी आहे तो सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरलेला एक टाटा एस कंपनीचा एक छोटा हत्ती आपण जप्त केलेला आहे। ही सर्व कारवाई उपविभाग इतवारा येथील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मिळून केलेली आहे आणि सर्व कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत। एकूण साधारणतः ट्रक म्हणजे गाड्या आणि कातडी आणि हे सर्वांची जर किंमत काढली साधारणतः 20 लाखाच्या आसपास हा सर्व मुद्देमाल गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे। अशी कुठलीही आणखीन आपण खातरजमा झालेली नाही आहे। आपण सर्व जे आहे सॅम्पल आपण फॉरेन्सिकला पाठवतो त्यानंतर आपल्याला त्याच्यावर भाष्य करता येईल। याच्यावरचे काय गुन्हे आहेत याचा तपास आपण सुरू केलेला आहे। तपासामध्ये आपण ते निष्पन्न करू। प्राणी संरक्षण अधिनियम 1976 त्याचे कलम 5A, B, 9 आणि IPC 429 या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। ही कारवाई आम्ही सततपणे कारवाई सुरू करू आणि कुठल्याही प्रकारचं अवैधरित्या गोवंशची कटाई होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। हे जे गोवंश आहे हे शासनाने जे मान्यता दिलेल्या आहेत गौशाळा त्या ठिकाणी आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करून पाठवणार आहोत। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।